पिझ्झा. तर पिझ्झाची रेसिपी सांगायला आम्ही आता कमेंट करणार आहे. ठीक आहे, चला. तर आम्ही आता सगळं मिक्स केलेलं आहे. तर आता आम्ही त्याच्यामध्ये टाकणार आहे पिझ्झा मिक्स आणि त्याच्यामध्ये टाकणार आहे ऑरेगॅनो. आता त्याला फ्राय होऊ देणार आहे. आता त्याच्यामध्ये टाकणार आहे टोमॅटो सॉस, एक ते 2.5 चमच आम्ही सॉस टाकणार आहे. ठीक आहे. आणि आता पॉकेटवाला सॉस टाकणार आहे. तो आपण टाकणार आहे 1 ते 2 चम्मच. आता आम्ही त्याच्यामध्ये टाकला 1 चम्मच मीठ. आता त्याच्यामध्ये टाकणार आहे आम्ही काळी मिरची. आता आम्ही त्याला घोटून घेणार. आता आम्ही त्याच्यामध्ये टाकणार आहे 1 ते 2.5 चम्मच तिखट. एक चम्मच टाकणार आहे आम्ही तिखट. आणि आता त्याला फ्राय होऊ देणार आहे 2 मिनिट ठेवायचे आहे फक्त. जर 10 मिनिट ठेवले तर त्याच्यामध्ये चव पूर्ण उतरून जातो. ठीक आहे. मशीन तर आम्ही आता घेणार आहे पोळी आणि त्याच्यावर आम्ही आता ठेवणार आहे आणि त्याला फ्राय करून घेणार आहे. त्याच्यावर आता आम्ही लावणार आहे सॉस टोमॅटोवाला आणि त्याच्यामध्ये जे मिक्स केले होते ते वाले सॉस आम्ही आता पोळीवर लावून घेणार आहे. तर माझी मम्मी इतकी खुश आहे म्हणजे बनवायसाठी का मूड बघायला इतका फ्रेश मूड आहे माझ्या मम्मीचा आज. बघू शकता. आता हे पूर्ण ग्रेव्ही आम्ही घोटलेली आहे. आता आपण ते ग्रेव्ही त्याच्यावर टाकणार आहे. तर आता आपण तव्यावर फ्राय करणार आहे. ठीक आहे. तूप लावायचं. तूप लावायचं आहे. तर आता आपण तिथे तूप लावून घेणार आहे. सगळ्यात पहिले एका लाईनीमध्ये आपण मोझरेला म्हणजे आपण ते मसाला लावणार आहे. एक वाटी घेतली आहे आणि त्याच्यामध्ये आपण मोझरेला चीज इतका घेऊन घेतला आहे. सगळ्यात आधी आपण हा मसाला त्याच्यावर एका लाईनीमध्ये लावून घेणार आहे.
बघू शकता आपण एका लाईनीमध्ये पूर्ण लावलेला आहे. पिझ्झाची रेसिपी इतकी आसान आणि इतकी इझी आहे ना, तुम्ही घरी पण बनवू शकता. ठीक आहे. तर आता आपण सगळं एक एक म्हणून लावून घेणार आहे. तो पण बेसतो. मी माझ्या मम्मीला म्हणलं की माझ्या याच्याला जास्त लावते. माझी मम्मी म्हणे पहिले थोडंसंच आहे म्हणून नेक्स्ट कधी लावून देईन. म्हणून मी म्हणलं बरं ठीक आहे मम्मी. तर आता आपण मोझरेला चीज ठेवून घेणार आहे. थांब ना. तर आता आपण घेणार आहे साधावाला चीज.